शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा रावेरमधील उमेदवार ठरलाय। रवींद्र भैया पाटील यांना रावेरमधून उमेदवारी मिळणार असं कळतंय। रवींद्र भैया पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत। उद्योजक श्रीराम दयानंद पाटील यांचंही नाव चर्चेत आहे। रवींद्र भैया पाटील यांना रावेरमधून उमेदवारी मिळणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजय, काय नेमकं कारण आहे रवींद्र पाटील यांना ही रावेरची उमेदवारी मिळण्यामागे आणि कशी आता समीकरणं बदलतील यापुढची? रिद्धी एकनाथ खडसे यांनी घरवापसी केल्यानंतर म्हणजे भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सूत्र जी ती रावेर लोकसभा मतदारसंघात हल्लेली पाहायला मिळत होती आणि त्यातच आता रावेर लोकसभा मतदारसंघात नेमका उमेदवार कोण त्याच्या चर्चा मागच्या आठवडाभरापासून ज्या त्या राजकीय वर्तुळात सुरू होती आणि त्यातच आता दोन नावांवर जी आहे ती अग्रेसर चर्चा जी आहे ती सुरू आहे। त्यातले एक नाव आहे ते म्हणजे ऍडव्होकेट श्रीराम आणि दुसरं नाव जे आहे ते म्हणजे की या सगळ्यात भैया पाटील आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नेमकं रवींद्र भैया पाटील यांचंच नाव का ठरवलं तर त्याच्या मागचं कारण म्हणजे ते मागच्या अनेक दिवस ज्यावेळेस शरद राष्ट्रवादीत बंड झालं किंवा अजितदादा यांचा गट वेगळा झाला त्यावेळेस त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जी भूमिका आहे त्यांनी त्या मतदारसंघातून जी ती बजावलेली अनेक वर्ष ते शरद पवार यांच्या सोबत जे ते जुडलेले गेले। आणि दुसरं नाव जे आहे ते म्हणजे की श्रीराम पाटील हे उद्योजक आहेत। मोठ्या संख्येने वर्ग जो आहे त्यांच्या सोबत आहे, त्यांच्यासोबत शेतकरी असतील किंवा मग रावेर मधली कामगार संघ असतील आणि अनेक लोक जे त्यांच्या सोबत आजूबाजूचे जे जोडलेले त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी निश्चित अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।